मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील बरड या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी शांतीदास नगर गोखळी गाव तालुका फलटण यांच्या सद्गुरू शांतीदास महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 4 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे। या मैदानाच्या स्वरूप कसं असणार आहे, या मैदानाचं नियम अटी कशा असणार आहेत, त्याचबरोबर ही नवीन फाटी आहे, त्यामुळे ही नवीन फाटी कशी आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? माझं नाव बापूराव माळवे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान संपन्न होतंय आणि कशा निमित्त आहे? मैदान हे 4 डिसेंबर रोजी घेण्यात आलेलं आहे। हे मैदान सद्गुरू शांतीदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त व दत्त जयंतीनिमित्त मैदान घेण्यात आलेलं आहे। तर हे गोखळी गावाचं मैदान असून सध्या गोखळी गावामध्ये जागेची उपलब्धता नसल्यामुळे हे मैदान बरड या ठिकाणी नवीन फाटी आखलेले त्या ठिकाणी मैदान घेण्यात येणार आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस आमची चालू आहे। तुम्हाला आमच्या सोशल मीडिया तुमच्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअपद्वारे अपडेट देत राहू। मैदानाचं स्वरूप काय, ओपन आहे का आदत आहे? मैदानाचं स्वरूप एक आदत एक बैल अशा स्वरूपाचं आहे। मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। प्रथम बक्षीस आहे 1 लाख रुपये सद्गुरू महाराज शांतीदास महाराज चषक। 2 नंबरचं आहे 75,000 सद्गुरू महाराज चषक। 3 नंबरचं 51,000 सद्गुरू महाराज चषक। 4 नंबरचं 31,000 सद्गुरू महाराज चषक। 5 नंबरचं 21,000 सद्गुरू महाराज चषक आणि 6वं बक्षीस 15,000 रुपये चषक आणि 7वं बक्षीस 11,000 व चषक। अशा स्वरूपात बक्षिसाची रक्कम आहे। तर कशा पद्धतीने बक्षीस वितरण कसं केलं जाणार आहे? बक्षीस वितरण हे जे आहे ते मैदाना दिवशी रोख स्वरूपातलं बक्षीस आहे ते दिलं जाईल आणि आमच्या गावामध्ये दत्त जयंती निमित्त उत्सव असतो त्या ठिकाणी त्यांच्या ट्रॉफ्या देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल। आता प्रवेश फी किती आहे मैदानाची? प्रवेश फी संघटनेच्या नियमानुसार 1% म्हणजे 1,000 रुपये प्रवेश फी आहे। बरं, ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू झाली? ऑनलाईन नोंदणी आपल्याला 30 तारखेपासून होईल। ऑनलाईन नोंदणी किती तारखेला बंद होणार ऑनलाईन नोंदणी? 3 तारखेला साधारण 5 वाजेपर्यंत बंद होईल। आणि लॉट जे ते लाईव्हच्या माध्यमातून काढले जाते? हा, लॉट हे लाईव्हच्या माध्यमातून काढले जाईल आदल्या दिवशी। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली? हा, सुट्टीला कॅमेरा आहे, निकाल रेषेवरती कॅमेरे आहेत। चॅनल कोणता असेल लाईव्हचा? SB स्पोर्ट लाईव्ह ह्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल। या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर कुमटे, मयूर तळेकर हे 2 जण समालोचन करणार। मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? साधारण 80% बॅरिकेड आहे दोन्ही बाजूला। बरं, आणि ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत पशु। त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणारी ॲम्ब्युलन्स इथं उपलब्ध असणार आहे? ॲम्ब्युलन्स असणार आहे उपलब्ध। बरं, आणि एक तुम्ही बैलगाडी चालक मालक आहात, त्याचबरोबर मैदानाचे आयोजक हे आहात। ह्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये? नोंदी दिलेल्या वेळेत त्यांना नोंदी कराव्यात आणि उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवावा। झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनावडे बापू असणार आहेत आणि तळात पट्टी असणार आहे। पट्टी पण आहे। आणि हे मैदान गावापासून थोडंसं लांब आहे, म्हणजे जी जुनी बरडची पाटी आहे त्याच्या पश्चिमेच्या बाजूलाच हे मैदान आहे, त्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात आली। हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुक्याच्या अधीन राहून सगळे संपूर्ण होणार आहे का? हो, 100% त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे। ह्या मैदानामध्ये निकाली पंच कोण असणार? सगळे अनुभवी व्यक्ती आहेत आणि संघटनेतले सदस्य पण असणार आहेत का? हो, 100% सदस्य असणार आहेत। चालते, धन्यवाद दादा। धन्यवाद। नमस्कार, मी अशोक महाराज गाडगे गोखळी शांतीदास नगर या ठिकाणी बोलत आहे। आमच्या सद्गुरू शांतीदास महाराज पूर्व भागातील एक सर्व फलटण, बारामती, इंदापूर तालुक्यातील सर्व भाविकांचं श्रद्धा असणारं ठिकाण म्हणजे शांतीदास महाराज समाधी शांतीदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त
बरड या ठिकाणी नवीन फाटी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी 4/12/2024 रोजी एक आदत एक बैल अशा प्रकारचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा। आम्ही स्वतः काय बैलगाडा मालक नाही, त्याच्यामुळं होणारी बैलगाडा स्पर्धा अत्यंत पारदर्शकपणे आणि अत्यंत चोखपणे पार पाडणार आहे। त्याच्यामुळे गाडी मालकाने कुठल्याही गाडी मालकानं कुठली शंका किंवा कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नये अशी यात्रा कमिटीच्या वतीनं आपल्याला विनंती करीत आहे। नमस्ते, नमस्कार, आपलं नाव? मी बाया बुधनवर बुधनरवाडी। काय सांगाल, नवीन फाटी तयार करण्यात आली, फाटी कशी आहे, रान कसं आहे, माती कशी आहे मैदानात? मातीचं रान आहे आणि म्हणजे चढाचं रान आहे, चढाचं ओराडीचं रान आहे। एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? 10 फाट्या आहेत एकूण। फाटीच्या आतात मधलं अंतर किती? साधारण 16 फूट फाटीच्या आतात मधलं अंतर आहे। बरं बरं। आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? साधारण 5-6 गट थांबू शकतील खाली। बरं। आणि पुढं निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या समोर 1,500 फूट मोकळीच जागा आहे सगळं। आता सध्या मैदानाची प्रोग्रेस काय आहे, म्हणजे तयारी कुठपर्यंत आलेली? तयारी अंतिम टप्प्यात आहे। रोलिंग पाणी मारून रोलिंग करायचं राहिलं। आम्हाला कधी फाटी फायनल झालेली, कधी व्हिडिओ किंवा फोटो बघायला मिळतील? साधारण 2-3 दिवसात आम्ही तुमच्या व्हायरल करूयात। बरं। आणि तुम्ही एक बैलगाडी चालक मालक त्याचबरोबर ग्रामस्थ आहात, तर काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये? साधारण 2-3 दिवसात नोंद चालू करणार आहे आम्ही। सर्वांनी वेळेत नोंद करून आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून आम्हाला आदल्या दिवशी गट पाडता येतील असं सर्वांनी सहकार्य करावं। फाटी व्यवस्थित आहे, थांबायला जागा आहे, आजूबाजूला कुठलाही धोकादायक परिस्थिती नाही। त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी चालकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा। या मैदानामध्ये थेट आयोजकाच्या अथवा गावगाडी फायनलला पाळणार नाही, असं काही नाही। या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? नाही, असं काहीच नाही। चालते, धन्यवाद दादा। धन्यवाद। नमस्ते, आपलं नाव? मी शांताराम गावडे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान अतिशय चांगलं आहे, अजिबात म्हणजे खचखलग्याचं नाही, काय नाही, ओकेमध्ये। आता सोममध्ये साधारण 2-3 तारखेला पाणी मारून रोलिंग झालं की अंतिम टप्प्यात पूर्णच होती। काय आव्हान करतात ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? माझ्या ह्याच्यातनं मी तमाम बैलगाडी क्षेत्रातील लोक आहेत, बैलगाडा मालक चालक, यांना एकच आव्हान करेल की चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्या आणि व्यवस्थित अगदी फलटण तालुका किंवा महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार ही मैदान व्यवस्थितरित्या पार पडेल। नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल? म्हणजे नोंदीच्या संदर्भात मी एकच सांगेल की वेळेत नोंदी करा आणि आम्हाला म्हणजे लाईव्ह लॉट वगैरे पाडायला मदत होईल। चालतंय, धन्यवाद दादा। नमस्ते, धन्यवाद। मित्रांनो, आपल्या समोर येतात अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर। सर नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? बरडमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 2 मैदान होत आहेत, एक म्हणजे 4 तारखेचं, त्याविषयी काय सांगाल? आता 4 तारखेचं जे मैदान आहे ते सद्गुरू शांतीदास महाराज पुण्यतिथीनिमित्त गोकळी गावातील ग्रामस्थांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे। गोकळी गावामध्ये एक बैलगाड्यासाठी व्यवस्थित मैदानासाठी जागा नसल्यामुळं त्या गावकऱ्यांनी बरड या ठिकाणी हे मैदान आयोजित केलेलं आहे। मैदानाची फाटी नवीन आहे, पहिली जी जुनी बरडची फाटी होती त्याच्या पश्चिमेच्या बाजूला फाटीची तुम्ही पाहणी केली, कशी फाटी? फाटीचं काम आता पूर्ण झालेलं आहे। फाटीचं 1 नंबर फाटी आहे, जशी फलटणची मैदान आहे त्या पद्धतीने फाटी आहे। या मैदानावर थोडंसं उराटीचं रान आहे, म्हणजे थोडंसं चढाचं रान आहे। पुढं जसं पेडगावमध्ये बसायला नागरिकांना चढ आहे त्या पद्धतीने दोन्ही बाजूनी ताले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची विहित मैदानावरती काय अडचण येणार नाही। आणि मैदानाबाबत सांगायचं झालं तर नियमावली आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे हे मैदान पार पडेल, जेणेकरून विशेषतः जो निकाल असेल तो जो बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल। खाली सुट्टीच्या जाग्यावरती पट्टी असेल। पट्टी आता जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार चालू आहे, जर पट्टीच्या पुढं एखादा सुट्टी मेकर किंवा बैलाचा पाय आला तर ती गाडी बाद देण्यात येईल। आणि दुसरं आदतचं मैदान असल्यामुळं एक गाडी लॉबी टचला निकाल दिला जाईल, परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही। विशेष म्हणजे सर ही फाटी फार मोठी आणि
एका फाटीतला आतमधलं अंतर पण भरपूर मोठं आहे की नाही? अंतर भरपूर ठेवलेलं आहे, 16 फुटाचं अंतर आतमध्ये आहे. हां, त्यामुळे पळण्यासाठी आदत वासरांसाठी चांगली फाटी आहे. आदत वासरांचा विचार करूनच आपण त्यांना अंतर जास्त ठेवायला लावलेलं आहे. नवीन चेहरे बघायला मिळतील या मैदानामध्ये? 100% आता बरडचा इतिहासच आहे. मागची 3 मैदानं झालीत, त्या 3ही मैदानामध्ये नवीन चेहरेच उजेडात आलेले आहेत आणि या मैदानावर नवीनच चेहरे पाहायला मिळतील. गटाला समान गाडी उतरली तर कसा निर्णय असणार आहे? गटाला समान गाडी उतरली तर दोन्ही गाड्याला पुढे चाल दिली जाईल, परंतु जर हीच गोष्ट सेमीला जर झाली तर त्यांचं संगनमत झालं तर ठीक, नाहीतर दोन्ही गाड्यांमधून एक चिठ्ठी उचलली जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला बैलाच्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही, त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि त्याच्यावरती त्या गाडीच्या चालकावरती आणि मालकावरती संघटनेमार्फत कारवाई केली जाईल. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलवरील बैलगाडीच्या चालकाने केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? त्या गाडीला निकालही दिला जाणार नाही आणि बक्षीसही दिला जाणार नाही. एक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये आणि मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या वतीनं मी एकच आव्हान करेल की बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी, जेणेकरून आदल्या दिवशी लॉट काढता येतील. दिवस लहान असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकरात लवकर मैदान चालू करायचं आहे, त्यामुळं लवकरात लवकर नोंदी करा, जेणेकरून आपल्याला आदल्या दिवशीच लॉट पाडता येतील. आणि फलटण तालुक्यातली नियमावली किंवा फलटण तालुका कोणत्या पद्धतीने काम करतो हे सर्व अखिल भारतीय सर्व महाराष्ट्रातील बालक मालक यांना माहीत आहे. त्यामुळं कुणीही कुठल्याही प्रकारचा संदेह न बाळगता जास्तीत जास्त प्रतिसाद याही मैदानाला देतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.